उपसून बरं, त्यात राहिलं तर काय चांगलं राहील का सडल्यासारखा अहो त्याचं आता समजा आम्हाला इकडे 50 टन निघणार होता का तिथे 25 ते 30 टन सुद्धा निघाला. आता व्हायचा डोळा आहे ना ते पूर्ण प्रत्येक डोळा उगवतो हे वाढवरचं म्हटलं का हे वजन पूर्ण कमी होतं. नुसतं आतनं पोकळ होतं बघा ते तशी पण काय 10,000 मला सांगा याचं काय होईल एखादं समजा घराला 10,000 हे आमचं पडलं नसतं 10,000 आल्यावर बी आम्हाला दिवाळी करायला आनंद वाटला. आणि मनात इच्छा नाही दिवाळीचा बाजार मग दुकानला जायचं आज ह्या दिवस होत उदाऱ्या बाजारात केले दुकानदार किराणा बाजार असेल कपडे दुकानदार दवाखाने सुद्धा उदारी आले की चला बिल येऊ दे आमचं म्हणणं तू काय भांडी बिली याची सुद्धा एवढी मला माझी अपेक्षा नाही आमची बरं का हक्कानं बोलू शकतो आमचं म्हणणं काय आहे ही जे आमचं एवढं मोठं विस्कटलेलं संसार आहे एवढं फक्त उभा राहावं व्यवस्थित आम्हाला आता असलेलं बसायचं काय आम्हाला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही किंवा आम्ही तुम्हाला पैसे द्या म्हणणार नाही आम्हाला मदत द्या तुमच्या सहकार्यातून एवढं तुमचं आम्हाला पुण्य लागू द्या. रडू नका तुम्ही करू आम्ही आयोजनासाठी चाललेलं आहे जेवढं आमच्याकडनं शक्य आहे ना तेवढं आम्ही तुम्हाला नक्की लावू. 72 वय चालू आहे कधीच नाही आयुष्यात हीच मोठा पूर मला बघून तर आमची ताकद लावतोय तुम्ही पण गावातले मुलं जे तरुण मुलं आम्ही आहेत, घेतो की तुम्ही पण पोरं आम्ही 10-15 पोरं आणतो तरुण पोरं गावातली जरी नाही आली आम्ही तुम्ही आलो का आमची वस्ती एकजूट होऊन एक पंचवीस एकर पाऊस लहान मोठं पोरं. चालतंय. आमचं आता तुमची एक 10-15 आमची एक 10-15 इथं जर लागली तरी एक क्लिअर करत जाऊ काय अडचण याचं वाक्य काय होतं माहितीये का म्हणजे एवढं सगळं झालंय हिंमत नाही हारली मला आणि हसूच बोलत होता. मला ते अक्षरशः म्हणजे मी त्याच्या गळ्यात पडून रडलो त्या दिवशी मला सहनच नाही झालं ते. म्हणजे एवढं होऊन सुद्धा म्हणजे जिद्द नाही हारली ह्या लोकांकडून फक्त ह्या जिद्दीला आपण थोडस पुढे जायचं का बघा आम्ही काय लय मोठी माणसं नाही पण आमची जेवढी ताकद लागते ना तेवढी आम्ही ताकद लावायचा प्रयत्न करतो. तेवढा जरी तुमचा आधार मिळाला तर आम्हाला अजून डबल प्रोत्साहन येतं की म्हणायची कुणाच्या पाठीवर खातो दलड म्हणून त्यातला प्रकार आहे तसं आम्ही मग तेवढं आम्ही पुन्हा ताकद लावून या लोकांनी जिद्द हारली नाही सगळी सगळ्यात मोठी सॅल्यूट आहे तुम्हाला खरंच.